9 तास लागले आम्हाला केदारनाथ कंटिन्यू. फक्त एक ठरवलं होतं, बसायचं नाही. कारण एकदा बसलो की आपली स्ट्रेंथ गेली हे तिथे आम्हाला पक्क लक्षात आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 9 वाजता सुरुवात केली. 6:30ला केदारनाथला होतो आम्ही. संध्याकाळची आरती हवी असं वाटत होतं. केदारनाथचे फेमस आहे. खूप सुंदर. आणि सोनप्रयाग ते गौरीकुंड जी शेअरिंग हे असते तर त्याच्यात कोल्हापूरची सगळी मुलं होती आणि त्या दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा आलेली होती आणि त्यांनी मला सांगितलं की आता चढायला लागलं की तुम्हाला 9 वाजतील रात्री. मग आमचा जरा मूड गेला की अरे आपली आरती मिस होईल बहुतेक. पण नशीब शक्ती कामास आली. आणि व्हायब्रेशनच वेगळे असतात अशा ठिकाणचे. त्याच्यामुळे म्हणजे खूप वेळेला आम्ही सुद्धा ही गोष्ट डिस्कस केली की हा सगळा माइंड गेम असतो. तुम्ही कितीही फिजिकल प्रिपरेशननी जरी